सुदर्शनला पोलीस घेऊन जातात. मी काही केलं नाही, तो त्यांना म्हणतो. इथे कुमारही लॉकअपमध्ये असतो. इन्स्पेक्टर तिथे येतो. त्याला म्हणतो, खून 2 गोष्टींसाठी होतो, पैसा आणि लफडं. या केसमध्ये हे दोन्ही आहे. तू तिथे काय करत होतास? कुमार त्याला सांगतो, मिसेस बाविस्करांनी औषधं मागवलेली, ती द्यायला गेलो होतो. इन्स्पेक्टर त्याला सांगतो, डॉक्टरांचे रिपोर्ट्स आले आहेत. औषधांच्या ओव्हरडोसमुळे साहेबांचा मृत्यू झाला आहे. औषधांचं बिल, प्रिस्क्रिप्शन कुठे आहे? पण कुमारकडे यातलं काही नसतं. इन्स्पेक्टर त्याला मेडिकलचं नाव विचारतो. मीराच्या जबाबात ती सर्वोदय मेडिकलचं नाव घेते. ती म्हणते, नेहमी तिथूनच औषधं येतात, कालच इथून औषधं आली. पण ती चुकीची होती. या अगोदरसुद्धा असा प्रकार झालाय तेव्हा लक्षात आलं आणि धोका टळला. पण काल तसं झालं नाही. मेडिकलवाल्याला ताब्यात घेण्याचे आदेश इन्स्पेक्टर देते. नीमा शरदला फोन करून स्वामींकडे जायला सांगते. तो त्यांच्याकडे जातो. सुक्याबरोबर ओलंसुद्धा जळतं, हेच नीमाच्या बाबतीत झालेलं असतं. स्वामी म्हणतात, आता काही करायचं नाही. काळाच्या पुढे जाणाऱ्या प्रत्येकाला धोका हा असतो. कुमारला भेटायला सुदर्शन येतो. त्याला बघताच, कुमार, पुढे काय होणार आहे? मी इथून बाहेर पडेन की नाही? ते विचारतो. सुदर्शनला त्यावेळचे क्षण आठवतात. तो कुमारला म्हणतो, मला घटना एका बाजूने दिसली. कुमारला मीरावर संशय येतो. सुदर्शन परत त्याला डायरीची आठवण करून देतो. आता इथे डायरी कशी वाचणार? सुदर्शन म्हणतो, सुकलास तर वाचशील की? उत्तर तुला कोर्टात मिळेल. आतापासून देवाला मानायला चालू कर. तेवढ्यात पोलीस त्याला बोलावतो. सुदर्शन गायब झालेला असतो. त्याला भेटायला वकील विपुल देव आलेला असतो. कुमार करून त्याला सगळं खरं ऐकायचं असतं. कुमार त्याला म्हणतो, मी खून केलेला नाही. कोर्टात सुंदराचा नवरा शेखर बागलच्या खुनाची सुनावणी चालू असते. सुंदरा आणि सुदर्शनवर खुनाचे आरोप असतात. या दोघांची जवळीक याला कारणीभूत आहे, वकील सांगतात. सुंदरा सांगते, आम्ही फक्त मित्र आहोत. कुमारच्या समोर त्याचे बॉस उभे असतात. ते कुमार आणि बाविस्करमध्ये भांडण झाल्याचं सांगतात. कुमार जजना सांगतो, त्यांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला. त्याचं न ऐकून घेता त्याला गप्प केलं जातं. वकील त्याला विचारतो, याचा काही पुरावा आहे का? जी बॅग त्यांच्या घरी नेऊन दिली त्याचा पुरावा कसा असेल? तो त्यांना विचारतो. वकील पोस्टमॉर्टम रिपोर्ट सादर करतात. मेडिसिनच्या स्ट्रिपवर मीरा आणि कुमारचे ठसे असल्याचं सांगतात. आता प्रश्न असतो, बाविस्करांचा मृत्यू जर 1 ते 3 दरम्यान झाला तर कुमार सकाळपर्यंत तिथे काय करत होता? नंतर मेडिकलवाल्या मुलाला बोलावलं जातं. तो 750 मिलीग्रॅम मेडिसिन दिल्याचं सांगतो. वकील विचारतात, एरवी मीरा बाविस्कर कोणता मेडिसिन घेऊन जायची? तो 250 मिलीग्रॅम म्हणतो. याचाच अर्थ 500 मिलीग्रॅमचा जास्तीचा डोस बाविस्करला दिला गेलेला असतो. यासाठी कुमारला जबाबदार धरलं जातं. कुमारचा वकील कोर्टाला त्याच्या जमानतीबद्दल विचारतो. सगळे निर्णय सोमवारी होणार असतात. कुमारला आता लॉकअपमध्ये राहावं लागणार असतं. नीमा त्याला भेटायला येते. तुझा याच्याशी काही संबंध नाही ना? ती विचारते. तो नाही म्हणतो. मी खून केला नाही. तरीही ती परत विचारते, तू काही माझ्याशी लपवत नाही ना? काही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे. तो नाही म्हणतो. सोमवारी कुमारचे वकील मेडिकलमधल्या मुलाची उलट तपासणी करतात. त्याला विचारतात, त्या दिवशी कुमारने 750 मिलीग्रॅम की 250 मिलीग्रॅमचा मेडिसिन मागितलेलं? तो 750 मिलीग्रॅम म्हणतो. कसं मानायचं की तू झोपेत दारूच्या नशेत चुकीचं मेडिसिन दिलं नसशील? ते त्याला विचारतात. जज त्याला पुरावे दाखवायला सांगतात. या अगोदर या मुलाने चुकीचं औषधं दिलंय यासाठी ते मेडिकलच्या मालकाला बोलवतात. तो मान्य करतो की या अगोदर त्याने मीराला चुकीचं 750 मिलीग्रॅमचं औषधं दिलंय. कुमारचा वकील त्याने त्या दिवशी दारू प्यायली होती याचे पोलिसांचे रिपोर्ट कोर्टाला देतो. नंतर तो मीराला बोलावतो. तिला विचारतो, तू त्या दिवशी कुमारलाच का बोलावलं? अजून कोणी नव्हतं का तिथे? ती आमच्याकडे कोणी नोकर नाही म्हणते, म्हणून मी त्यांना सांगितलं. वकील विचारतो, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? ती कुमारबरोबर बाहेर ग्रीन हाऊसमध्ये असल्याचं सांगते. आमच्यात शारीरिक संबंध झाले, ती म्हणते. याचा सगळ्यात मोठा धक्का नीमाला बसलेला. बाबांचं म्हणणं खरं होताना दिसतं. कुमारनं तिला खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं. वकील CCTV फुटेज देतात. त्यातल्या टायमिंगनुसार कुमार आणि मीरा 1 वाजता ग्रीन हाऊसमध्ये होते आणि तिथून कुमार सकाळी बंगल्याच्या बाहेर पडला. जज कुमारला हे मान्य आहे का? ते विचारतात. सुंदरा आणि सुदर्शन यांच्या केसमध्ये वकील सुंदराला तिचा जबाब विचारतात. सुदर्शनने तिचे आणि त्याचे संबंध असल्याचं मान्य केलेलं असतं, पण ती नकार देते. फक्त प्रोफेशनल संबंध होते म्हणते. सुदर्शनसाठी हा धक्का असतो.
ती कोर्टाला सांगते, माझा नवरा दारू प्यायचा. त्या दिवशी त्याने मला मारहाण केली. दारूच्या नशेत त्याचा तोल गेला आणि तो मेला. प्रेझेंटमध्ये जज कुमारला त्याची सहमती विचारतात. तो होकार देतो. त्याची नजर तिच्याकडे वळते. पण नीमा निघून जाते. वकिलांच्या प्रयत्नांमुळे, भक्कम पुराव्यामुळे कुमार सुटलेला असतो. मेडिकलवाल्याच्या चुकीमुळे ओव्हरडोस झाल्याचं सिद्ध होतं. त्याची चौकशी करायचे आदेश दिले जातात. जज निकाल देताना काही वर्षापूर्वीची केस सांगतात. ती असते सुदर्शनची. त्यावेळीही सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका झाल्याचं ते सांगतात. इन्स्पेक्टर पत्रकारांना केसबद्दल सांगताना म्हणतो, कुमार महाजनची सुटका झाली आहे, पण मीरा यांची चौकशी चालूच राहील. कुमारच्या एका चुकीमुळे शरद त्याला दुरावतो. तो नीमाकडे येतो. तिला म्हणतो, मी बाविस्करचा खून केलेला नाही. ती बाई खोटं बोलतीये. नीमाचा राग त्याच्यावर निघतो. ती त्याला म्हणते, मी तुला त्या दिवशी विचारलं होतं, तू माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? तेव्हाही तू खोटं बोललास आणि आत्ताही तेच करतो आहेस. माझे बाबा बरोबर होते. तुझ्यासाठी मी त्यांच्याशी भांडले. तुझी लायकी हीच आहे. यापुढे मला आणि संजूला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. ती तिथून निघते. तो रागानं मीराकडे येतो. तिने असं का केलं विचारतो. तसं केलं नसतं तर खितपत पडला असतास, ती त्याला म्हणते. नीमा सोडून गेल्याचं तो सांगतो. ती त्याला प्रेमाची कबुली देते. नीमा त्यांना एकत्र पाहते. तो बंगल्यावर येतो. कंपनीनं त्याला काढून टाकलेलं असतं. त्याचं सामान हणम्या बाहेर आणून देतो. तो सामानामध्ये डायऱ्या शोधतो. घरात त्याला त्या सापडतात. त्यात लिहिलेलं असतं, माणसाच्या भविष्याचे रस्ते भूतकाळाच्या भुयारातून जातात. नंतरची सगळी पानं कोरी असतात. एका दिवसात त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. तो निघतो. भूतकाळात सुदर्शनची नोकरी जाते. 2 दिवसात घर रिकामी करायला सांगितलं जातं. नीमाला शरद समजावतो. तिला म्हणतो, मी स्वामींशी बोललोय. सगळं ठीक होणार आहे. नीमाला प्रश्न असतो, आता जायचं तरी कुठे? शरद कुमारचा पर्याय सुचवतो. तिला म्हणतो, जरी चुकला असेल तरी तो पुन्हा त्या बाईकडे जाणार नाही. कुमारला फोन लावायला सांगतो. कुमार स्टेशनवर बसलेला असतो. बाजूला एक बाई नवऱ्याशी जोरजोरात भांडत असते. तेवढ्यात नीमाचा फोन येतो. बाजूच्या बाईमुळे तो अगोदरच डिस्टर्ब असतो. नीमाला तो परत त्या बाईकडे जातोय वाटतं. तसं ती त्याला विचारतेही. शेवटी तो कंटाळून त्या बाईला बडबडतो. नीमाला तो तिला बोलतोय वाटतं. ती फोन कट करते. त्याची बॅटरी लो झाल्यामुळे तो तिला फोन लावू शकत नाही. नीमा घरी येते. सगळं संपलंय, ती बाबांना म्हणते. संजू नीमाकडे येत विचारतो, आई, बाबा इतके वाईट आहेत का गं? ती नाही म्हणते. बाबा तिला विचारतात, आता लोकांच्या प्रश्नाला किती आणि काय उत्तर देणार? जागी हो आणि संपवून टाक सगळं. कुमार रात्री सुदर्शनकडे येतो. त्याला डायरी दाखवून पुढच्या पानांबद्दल विचारतो. तो सांगतो, तुझं नशीब तू बदलू शकला असतास. लिहून ठेवलं म्हणून लाज घेतली नाहीस. पण बाईविषयी लिहूनसुद्धा ते तू टाळू शकला नाहीस. कर्म त्याचं नशीब घडवतं. कुमार त्याला डायऱ्या परत करायला आलेला असतो. त्याला म्हणतो, यापुढे माझ्या भविष्याचा मार्ग माझ्या वर्तमानातून जाईल. तरीही सुदर्शन त्याला डायरीचं शेवटचं पान देतो. यापुढे तू डायरी लिहायची. ज्या दिवशी तुझं नशीब या पानावर येऊन थांबेल, त्या दिवशी आपली पुन्हा भेट होईल. हे पान त्या दिवशी वाचायचं. कुमार पान घेऊन निघतो. आता त्याला वर्तमानात जगायचं असतं. भूत, भविष्याची त्याला चिंता नसते. कुमारला शरदचा फोन येतो. तो नीमाला फोन द्यायला सांगतो, पण नीमा त्याला सोडून गेलेली असते. कुमार मुंबईत येतो. नीमाचे शेवटचे विधी चालू असतात. तो तिथे पोचतो. बाबा त्याला विचारतात, तू का आलास इथे? तिने आत्महत्या केली नाही. तू तिचा खून केला आहेस. तुझ्या प्रेमापोटी ती सतत माझ्याशी भांडत राहिली. हे फळ दिलंच तिच्या प्रेमाचं. ते त्याला घालवून देतात. यापुढे संजूला भेटायचं नाही त्याला म्हणतात. नेहमी साथ देणाऱ्या नीमाचा शेवटचा प्रवास चालू होतो. संजू त्याच्याजवळ येत त्याला विचारतो, तुम्ही विलन आहात का? एक हतबल बाप. काय उत्तर असणार त्याच्याकडे? यावेळीसुद्धा काळाने बाजी मारलेली असते. तो गुरुजींकडे जाब विचारायला येतो. स्वामी त्याला सांगतात, सुदर्शनसुद्धा असाच आला होता. तेव्हा त्याची बायकोसुद्धा इथे आल्याचं ते त्याला सांगतात. या सगळ्या गोष्टींना कुमार स्वामींना जबाबदार ठरवतो. त्यांना धमकावून तो निघतो. सकाळी कुकरच्या शिटीमुळे त्याला जाग येते. तो किचनमध्ये नीमाला पाहतो. तू जिवंत आहेस, तो तिला म्हणतो. ती म्हणते, तुला मारायला निघाली होती ती. दारूत काहीतरी मिसळलं होतं. त्या नवरा बायकोचं प्लॅनिंग होतं तुला संपवायचं. तुला बेशुद्ध करून तुझे फोटो काढले. मी आणि हणम्या तिथे आलो आणि पोलिसांना कळवलं. तेव्हापासून कोमात होतास तू. इतके दिवस कोमात. तो थकून पडतो. बाजूला मीरा येते.
त्याला म्हणते, तू इथून गेलास त्यानंतर काय झालं माहीत नाही, पण हणम्याने तुला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. पोलिसांना तू समुद्रावर सापडलास. त्याचे हे भ्रम असतात. तो जागा होतो, गच्चीवर येतो. त्याला तिथे नीमा दिसते. ती त्याला संजूला परत आणायला सांगते. त्याला आत्ता नव्याने सुरुवात करायची असते. तो इंटरव्ह्यूला जातो. कंपनीची एक ब्रांच चिपळूणला असते. त्याला 7-8 महिने तिकडे काम करावं लागणार असतं, म्हणजे परत भूतकाळात डोकावणं. तो ती ऑफर नाकारतो. एका कंपनीमध्ये त्याला ड्रायव्हरचा जॉब मिळतो. त्याला सतत त्याच्याबरोबर नीमा असल्याचा भास होतो. तो तिच्याशी गप्पा मारतो. परिणाम, त्याची पहिली कंप्लेंट कंपनीत जाते. तो घरातून निघण्यापूर्वी बाबांना फोन करतो. त्याला संजूशी बोलायचं असतं. ते फोन कट करतात. एका ठिकाणी कीर्तन चालू असतं. तो कीर्तनकारांशी सुदर्शन समजून बोलतो. पेपर दाखवून विचारतो, हे तूच लिहिलं आहेस ना? कीर्तनकार त्याला म्हणतात. तुझा भविष्यावर विश्वास नाही, मान्य आहे, पण वर्तमानाशी तरी खेळू नकोस. काळाला त्याच्याबरोबर खेळलेलं नाही आवडत. दारूच्या नशेत तो त्यांना म्हणतो, मी खेळणार. निघाल्यावर त्याला बॉसचा फोन येतो. त्याच्याबद्दल तक्रार आल्याचं तो सांगतो. यावेळी त्याला वॉर्निंग देऊन सोडलेलं असतं. गाडीतून नीमाची हाक येते. ती संजूला परत आणण्याचे प्रयत्न कर सांगत असते. तो शरदला फोन करतो. दोघे बाबांकडे जातात. शरद खाली थांबतो. कुमार त्यांना भेटायला जातो. बाबा त्याला म्हणतात, संजूला तुझी गरज नाही. ते दार लावतात. खाली आल्यावर कुमारचा राग शरदवर निघतो. शरद बाबांकडे येतो. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. शेवटी संजूकडे बघत तो म्हणतो, एकदा त्याला विचारलं का त्याला काय पाहिजे ते? शरद गेल्यावर ते संजूला जवळ बोलवतात आणि विचारतात, तुला बाबाला भेटायचंय? तो हो म्हणतो. त्या रात्री कुमारला एक बाई भेटते. तिच्याकडे पैसे नसतात. तरीही ती त्याला सोडण्याची विनंती करते. तो तयार होतो. ती त्याच्याकडे मन मोकळ करते. तिच्या नवऱ्याची स्टोरी कुमारसारखीच असते. ते ऐकून त्याला धक्का बसतो. तो तिला तिचं नाव विचारतो. संध्या चक्रपाणी, ती म्हणते आणि निघून जाते. कुमारला तिला काहीतरी विचारायचं असतं. तो खाली उतरून तिला शोधतो, पण ती कुठेच नसते. तो ट्रॅकवर एकटा उभा असतो. तो रागानं मीराकडे येतो. तिला विचारतो, 22 करांचा खून तू केला ना? मला मुद्दाम चुकीचं औषधं आणायला सांगितलंस आणि अडकवलंस. सगळं होत्याचं नव्हतं केलंस. ती कुमारला खरी स्टोरी सांगते. त्या रात्री तिनेच त्याला स्वतःचे फोटो पाठवलेले असतात. जंगल साईटवर ती स्वतःहून आलेली असते. पैशांची बॅग तिनेच पाठवलेली असते. घरात नोकर-चाकर न ठेवणे हा तिच्या प्लॅनिंगचा भाग असतो. आता कुमारला जाणीव होते, ती फक्त त्याला खेळवत होती. तो तिला म्हणतो, त्याचा खून तू केला आणि अडकलो मी. यावेळी ती तिच्या गुन्ह्याची कबुली देते. ती म्हणते, गेली 4 वर्ष तो रोज मरत होता. या औषधाची त्याला ॲलर्जी होती. मी रोज त्याला ते देत होते. त्याला ब्रीथिंग प्रॉब्लेम्स चालू झाले, पण कोणाच्याही ते लक्षात आलं नाही. तिला शेवटचा घाव घालणारा हात हवा होता. कुमारनं हाडून दिलेली 750 मिलीग्रामची गोळी आणि तिनं त्याला दिलेलं औषधं, ती त्याला सगळं उलगडून सांगते. तिच्यामुळं आज तो एकटा पडलेला असतो. ती म्हणते, वयाच्या दुप्पट माणसाबरोबर मला संसार करायचा नव्हता. तुझी मगरुरी मला आवडली आणि तू माझ्यापर्यंत पोचलास. तुझ्या वरच्या प्रेमामुळेच वकील, पोलीस, कोर्ट सगळं मॅनेज झालं. तिला त्याच्याबरोबर राहायचं असतं, पण त्याचा निर्णय झालेला असतो. गुन्ह्याची कबुली तिने दिल्यामुळं त्याच्या डोक्यावरचं ओझं दूर झालेलं असतं. ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करते. तो निघून जातो. त्याला शरदचा फोन येतो. बाबांनी संजूला भेटण्याची परवानगी दिल्याचं तो सांगतो. कुमारला त्याला मीराबद्दल सांगायचंच असतं. शरद हे स्वामींमुळे झाल्याचंच म्हणतो, पण कुमार त्याला म्हणतो, माझा देव, भविष्य यावर विश्वास नाही. हे सगळं माझ्यामुळं घडलंय. माझं कोण काही वाकड करू शकणार नाही. माझं भविष्य फक्त माझ्या हातात आहे. त्याच्या स्वतःवरच्या अतिविश्वासानं त्याचा घात झालेला असतो. कुमार पुन्हा एकदा सुदर्शनच्या चिपळूणच्या घरात पोचलेला असतो. सुदर्शनने लिहिल्याप्रमाणे त्याचं नशीब डायरीच्या शेवटच्या पानावर येऊन ठेपलेलं असतं आणि पुन्हा ही भेट होते. प्रत्येक पानावर लिहिल्याप्रमाणे कुमार वागत असतो, पण कुमार त्याला एक मोठा फरक आहे म्हणतो. माझ्या बायकोने आत्महत्या केली, पण तुझी बायको जिवंत आहे. मी भेटलोय तिला. तिचं नाव संध्या चक्रपाणी. सुदर्शनच्या बायकोचं नाव असतं भक्ती. तो कुमारला सांगतो, सुंदरा प्रकरणानं ती खचली, अटॅक आला आणि गेली. तरीही कुमार म्हणतो, मीराने मला नाही, मी तिला सोडलं. समांतर घटना चक्रपाणीच्या आयुष्यातही घडलेली असते. सुंदरासाठी त्याने सगळं वाऱ्यावर सोडलेलं असतं. सुंदराला मुंबईत ॲक्टिंगची ऑफर आल्यामुळे त्याला एकट्याला सोडून ती निघते. तो तिला खूप अडवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती त्याला तिच्या नवऱ्याच्या मृत्यूची खरी कहाणी सांगते.
गच्चीवरून तिनेच त्याला पायाने धक्का देऊन खाली पाडलेलं असतं. सुदर्शन त्याला समजावतो, आपलं सगळं समांतर आहे, जन्म, बालपण. पण कुमारला डायरीत काहीतरी वेगळं शोधायचंच असतं. शेवटी राग अनावर होऊन तो सुदर्शनला मारण्याचा प्रयत्न करतो. पण जो माणूस 30 वर्षापूर्वी मेलाय तो पुन्हा कसा मरेल? कुमारला वेळोवेळी त्याने डायरीतून संकेत दिलेले असतात. कुमार त्याच्या जिद्दीने काळाला हरवेल असं त्याला वाटतं. तो त्याला डायरीचं पान काढायला सांगतो आणि अचानक डायरी त्याच्या दिशेने फेकतो. पण ती आरपार निघून जाते, कारण कुमार आत्मारूपात सुदर्शन समोर उभा असतो. काळ जिंकलेला असतो. कुमार त्याला विचारतो, आता पुढे काय? सुदर्शन म्हणतो, प्रतीक्षा. सगळे दरवाजे एक एक करून बंद होतात. सुदर्शन म्हणतो, आता तुझा भूतकाळ तू लिहायचा आणि अशा व्यक्तीची वाट पाहायची जिचा हात तुझ्या हातासारखा असेल. तो कुमारला अडकवून स्वतः मुक्त झालेला असतो. मीराला कुमारबद्दलची न्यूज समजते. आता आजोबांना संजूला कायमचं सांभाळायचं असतं. काही दिवसांनी स्वामींकडे एक मुलगी येते. तिचा हात पाहिल्यावर स्वामींना कुमारच्या हाताची आठवण होते. कुमारसारखा समांतर हात. तिला इथंपर्यंत आणण्यासाठी आता कुमारला खेळी खेळावी लागणार. धन्यवाद.